पावसाळ्याची सुरुवात होताच बोईसर जिल्हा रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे प्रवाशांचे आणि वाहन चालकांचे हाल सुरू झाले आहेत। नागरिकांच्या तक्रारी, आंदोलने आणि सोशल मीडियावरील पोस्ट नंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MIDCच्या अधिकाऱ्यांकडून ठोस पावले उचलली जात नाही। याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत। नागझरी नाका परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात त्यांनी बसून बादलीच्या साह्याने आंघोळ करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले। या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांचा रोष वाढू लागला आहे। रस्त्यांच्या कामांमध्ये वारंवार भ्रष्टाचार केला जातो। लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्ते काही दिवसातच उखडतात। त्रास मात्र जनतेला आणि पैसा मात्र करदात्यांचा, अशी टीका अमोल गर्जे यांनी केली आहे। तारापूर MIDC अधिकाऱ्यांनी या रस्त्यांकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी केवळ कागदोपत्रांवरच काम दाखवले जाते। म्हणूनच आज खड्ड्यांमध्ये बसून आम्हाला त्यांचे लक्ष वेधावे लागत आहे। दरम्यान या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत, प्रवाशांना दिलासा द्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी करत आहेत। नमस्कार, मी अमोल गर्जे। तारापूर MIDCच्या हद्दीतील बोईसर चिल्ला रस्त्यावरती नागझरी भागामध्ये ठिकठिकाणी जे खड्डे पडले होते, त्या एका मोठ्या खड्ड्यामध्ये बसून जे पाणी जमा झालेलं गढूळ पाणी, त्या पाणी मी माझ्या अंगावरती टाकून नागझरी भागामध्ये बोईसर चिल्लारच्या मुख्य रस्त्यावरती मी अंघोळ करून या तारापूर MIDCच्या डिपार्टमेंटचा जाहीर निषेध केलेला आहे। धन्यवाद। म्हणून या ठिकाणी तुम्ही हा जो खड्डा बघू शकता किती डीप आहे, बरोबर आहे। इकडे तारापूर MIDCचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी खड्ड्यामध्ये बसून। या ठिकाणी तुम्ही बघताय वर्षानुवर्ष या रस्त्याची जी परिस्थिती होती ती खूप गंभीर होती, बिकट होती। वारंवार MIDCच्या उपअभियंत्यांना सांगून सुद्धा MIDCच्या प्रशासनाने दखल घेतली।